विश्व हिंदू परिषद कार्यकर्ता मारहाण प्रकरणी मंगलप्रभात लोढा यांनी वाकोला पोलिसात तक्रार दाखल केली आहे। मंगलप्रभात लोढांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली। पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेत। या घटनेची चौकशी करून दोषी अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी लोढा यांनी केली आहे। ज्या ओएसडी आणि पीएवर आरोप असेल त्यांची नियुक्ती करण्यात येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। त्यानंतर आता संजय राऊतांनी ओएसडी आणि पीएच्या नियुक्तीवरनं एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं फिक्सर पीए आणि ओएसडीची नावं देण्यात आली, त्यांची नावं माझ्याकडे आहेत असा दावा संजय राऊतांनी केला आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची फलकबाजी चर्चेत आहे। पालकमंत्री कार्यालयाच्या बाहेर विखे पाटलांच्या नावाचा फलक लावण्यात आला। दादा भुसे, गिरीश महाजन यांनी याच कार्यालयामधून आपला पालकमंत्री पदाचा कारभार बघितला होता। आता विखे पाटलांनी लावलेल्या फलकानं पालकमंत्री पदाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे। राजापुरात दोन्ही शिवसेनेमध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू आहे। राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशानं संघर्ष वाढलाय। 1 मार्चला शिवसेना ठाकरे पक्षाचे संजय राऊत राजापूरच्या दौऱ्यावर येत आहेत। संजय राऊतांच्या राजापूर दौऱ्यामध्ये ते नवीन शाखेचं उद्घाटन करतील। लाडक्या बहिणींना राज्य सरकार आणखी एक गिफ्ट देणार आहे। लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। फेब्रुवारीच्या हप्त्यासह लाडक्या बहिणींना पैशांसह साडीचं गिफ्टही मिळणार आहे। मार्च महिन्यात अंत्योदय रेशन कार्ड धारक महिलांना साडी गिफ्ट मिळणार आहे। मसाजोग गावात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाची खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय देशमुखांना फोन करून माहिती घेतली। यावेळी सुळेंनी देशमुख कुटुंबाच्या आरोग्याची विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिला। आपण सर्व एकत्र लढ्यामध्ये आहोत असं देखील सुळेंनी देशमुख कुटुंबाला सांगितलं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। देशमुखांच्या हत्येला 76 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही। त्याचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलाय। पुण्यातील अलका चौकात संजय राऊतांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटानं आंदोलन केलंय। दरम्यान संजय राऊतांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना काम बंदचा इशारा दिलाय। प्रलंबित महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलाय। ऐन अधिवेशनाच्या काळात 6 मार्चला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय। एकोणीसशे शीख विरोधी दंगल प्रकरणामध्ये दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टानं सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। 1 नोव्हेंबर 1984 मध्ये सरस्वती विहारमध्ये पिता पुत्र हत्येसंबंधी दोषी ठरवलं। काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार याला दंगल, गैरकारभार, हत्येसंदर्भात 12 फेब्रुवारीला दोषी ठरवलेलं। पुणे पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई केली जाते। 2 तासांच्या नाकाबंदीत पोलिसांनी 1518 वाहन चालकांवर धडक कारवाई केली। 1518 वाहन चालकांकडून 13,65,000चा दंड वसूल करण्यात आला। नाशिकमध्ये धार्मिक स्थळासोभोवतालच्या अतिक्रमणावर कारवाई सुरू आहे। शहरातील काठेगल्लीतल्या मोकळ्या जागेत धार्मिक स्थळासोभोवताली अनधिकृत बांधकाम होतं। महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं ही कारवाई केली। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहाराप्रकरणी आरोपी हितेश मेहताच्या मालमत्तांचा शोध सुरू आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा या संदर्भातला तपास करते आहे। पुणे नोंदणी कार्यालयाकडून मालमत्तांची माहिती मागवण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या किनगाव इथं शिक्षिकेनं विद्यार्थ्याला सोबत घेत रिक्षात बसून मराठीचा पेपर सोडवल्याचा व्हिडिओ झी24 तासनं दाखवला होता। या प्रकरणी झेडपी सीईओनी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते। त्यानंतर त्या शिक्षिकेची ओळख पटली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कल्याणमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटामध्ये लहान मुलीसह 2 गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही, मात्र गॅस गळतीमुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे।
उल्हासनगरात खड्ड्यामुळे एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला। दुचाकीवरनं घरी जात असताना रस्त्यातील खड्ड्यांमुळे त्यांची गाडी स्लिप होऊन अपघात झाला। दरम्यान तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला। वाशिम शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत आणि हे खड्डे बुजवण्यासाठी चक्क लाल मातीचा वापर केला जातो, मात्र यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागतोय। वाशिम जिल्ह्यातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार भूजल पातळी सर्वाधिक 0.66 मीटरनं घटली आहे, त्यामुळे पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबईतील जे रुग्णालयामध्ये जीबीएसचे आणखी 3 रुग्ण दाखल झालेत। या रुग्णांपैकी एका रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासत होती, त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलं, तर ठाणे आणि वाडा येथील 2 रुग्ण जे रुग्णालयामध्ये दाखल झाले। नवी मुंबईत 300 एकर जागेवर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे, तशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे। नवी मुंबईमध्ये एक नवीन डेटा सेंटर पार्कही उभारलं जात आहे। केंद्र सरकारच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं। देशातील पहिलं बॅटरी आधारित मालवाहू जहाज येत्या काळामध्ये तयार होणार आहे। तब्बल 3000 टन क्षमतेच्या या जहाजाची बांधणी लवकरच सुरू होणार आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून खासगी स्कूल बससाठी नवी नियमावली तयार होणार आहे। स्कूल बस चालक आणि मालकाकडनं आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी होत्या, त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। या बैठकीमध्ये खासगी स्कूल बसेससाठी नवी नियमावली तयार करण्यावर चर्चा झाली आहे। सिडकोची घरं परत करण्यासाठी सिडको कार्यालयामध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे। पसंतीचं घर न मिळाल्यामुळे घरं परत करण्यासाठी गर्दी होते। तळोजातील घरं परत करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। शिल्लक घरांची गुढीपाडव्याला पुन्हा एकदा सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती आहे। निवडणुकांचा हंगाम संपताच महागाईनं डोकं वर काढलंय। खाद्यतेलांचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडलेत। महिनाभरापूर्वी 100 ते 110 रुपये असलेलं खाद्यतेल 135 ते 155 रुपयांवर गेलंय। लिटर मागे 5 ते 15 रुपयांची वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचं किचनचं बजेट कोलमडलंय।